मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच वक्फ कायद्यातील बदलांचं दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं। भाजपासहित एनडीएच्या सर्व प्रमुख पक्षांचा पाठिंबा असला तरी इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध दर्शवलाय। खरं तर सरकारचा उद्देश हा वक्फ बोर्डाचा कारभार पारदर्शी करणं आहे। सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना याचा फायदा व्हावा हा मोदी सरकारचा उद्देश आहे। पण वक्फ कायद्याच्या आडून राजकारण करणाऱ्या इंडिया आघाडीच्या हातून हा मुद्दा सरकारनं आता काढून घेतलाय। कारण आता वक्फ दुरुस्ती विधेयक सरकारने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलंय। या समितीमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाचे सदस्य असतात। त्यामुळे वक्फ संशोधन विधेयकाच्या चर्चेवेळी पळ काढणाऱ्या उद्धव ठाकरेंची सेना ही संयुक्त संसदीय समितीत वक्फबाबत काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असेल। मात्र दुसरीकडे वक्फच्या संपत्तीला कुणालाही हात लावू देणार नाही अशा शब्दात इशारा देणारे उद्धव ठाकरेंचे बॅनर मात्र मुंबईत झळकतायत। ऑल इंडिया उलमा बोर्डनं उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रासह हे बॅनर लावले आहेत। त्यामुळे वक्फबाबत उद्धव ठाकरे हे असदुद्दीन ओवैसींच्या एक पाऊल पुढे आहेत की काय असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय।